विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्सचा सिलेबस स्टार्ट करतोय। पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन सगळं दिलेलं आहे 11वी सायन्स बाबतीत। दुसऱ्या लेक्चर मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय काय शिकायचे ते आपण बघितलं। परत तिसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न एक्सप्लेन केला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स न्यू अपग्रेडेड सिलेबस कसा तयार केलेला आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आणि त्याच्या सगळ्या पीडीएफ फाइल्स मी तुम्हाला दिलेले। त्या पद्धतीने तुम्ही त्याचाही स्टडी करा की नेमकेपणाने पेपर पॅटर्न कसा असणार, 11ला वर्षभर कसं एक्झाम्स होणार, कोणकोणत्या पद्धतीने आपलं मार्किंग स्कीम असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अॅन्युअल एक्झाम आणि बोर्डाची एक्झामचा पेपर पॅटर्न माहित असणं हे सर्वांना आवश्यक आहे, लक्षात घ्या। त्यानंतर आज आपण सिलेबस स्टार्ट करतोय आणि त्याच्यामध्ये पेपर 1 मधला हा जो टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। प्रत्येक टॉपिकचे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं। 11वी परत एकदा मी उल्लेख करतोय, रेस्ट इयर म्हणून समजू नका की 11वीला पाया आपल्याला भक्कम करायचा आहे आणि त्या संदर्भातून प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत जातोय। ते व्यवस्थितपणे समजावून घ्या, नोट डाऊन करून घ्या। त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही विचारू शकता। यामध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिक मध्ये पहिल्यांदा आपल्याला अँगल म्हणजे काय हे माहित पाहिजे। आता यामध्ये अँगल हा जो कन्सेप्ट आहे तो स्कूल लेवलला तुम्हाला डेफिनेशन काय दिलेलं आहे, अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट। बघा, इन जनरल या पद्धतीने आपण ती डेफिनेशन घेतो। हा अँगल तुम्ही असा लिहिता, अँगल AOB, किंवा हा अँगल आपण असं पण लिहितो अँगल BOA। म्हणजे अँगल is the union of two non-collinear rays and angle is the union of two non-collinear rays having common end point। कॉमन एंड पॉइंट याप्रमाणे इन जनरल आपण डेफिनेशन घेतो। म्हणजे हा अँगल आपण AOB ने डिनोट करतो किंवा अँगल BOA। हे इन जनरल स्कूल लेवलचे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं। O ला आपण व्हर्टेक्स म्हणतो, पण आता जो अँगल आपल्याला शिकायचा आहे तो खूप इम्पॉर्टंट अँगल आहे, त्याला आपण डायरेक्टेड अँगल म्हणतो। म्हणजे इथून पुढे जे सगळे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये अँगल्स येतील ते डायरेक्टेड अँगल। बघा, मी इथे लिहितो डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड अँगल। आता या आधीच्या जुन्या 10वीच्या सिलेबस मध्ये सुद्धा हा अँगल होता, मात्र तुमच्या नवीन जो तुम्ही आता स्टडी केला 10वी त्याच्यामध्ये हा डायरेक्टेड अँगल नाही, लक्षात घ्या। आता डायरेक्टेड अँगल हा अँगल कसा असतो की यामध्ये बघा एक रे फिक्स असतो आणि एक रे रोटेट होत असतो। तोच रोटेट होऊन आपल्याला दुसऱ्या रेची पोझिशन घेत असतो। बघा, हा अँगल AOB, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, डायरेक्शन। ही डायरेक्शन इम्पॉर्टंट। हा डायरेक्टेड अँगल आपण कसा डिनोट करणार, डायरेक्टेड अँगल AOB, हे नोटेशन असायला लक्षात घ्या। म्हणजे इथं ही डेफिनेशन कशी, द डायरेक्टेड अँगल द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज OA and OB together with the rotation of ray OA to occupy the position of ray OB। बघा, the ordered pair of rays OA and OB together with the rotation of ray OA to occupy the position of ray OB is called directed angle AOB and is denoted by like that, directed angle AOB। बघा, मी इथं डेफिनेशन आपण लिहू, the ordered pair of rays, the ordered pair of rays OA and OB together with the rotation
ray OA to occupy the position of ray OB. The position of ray OB is called directed angle AOB. Directed angle AOB. It is denoted by like that. Directed angle AOB. त्यामध्ये OA जी रे आहे त्याला म्हणायचं टर्मिनल रे. ही जी आहे इनिशियल रे, इनिशियल रे और आर्म सुद्धा म्हणतात आणि याला टर्मिनल रे और आर्म. लक्षात येते का बघा. म्हणजे इट इज डिनोटेड बाय लाइक दॅट रे OA is called initial ray or arm, and ray OB is called terminal ray or arm. सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन वगैरे पाठ करायचे नाही. हे नॉलेज मात्र एवढं परफेक्ट पाहिजे की तुम्हाला हे नॉलेज असेल तर याचं ऍप्लिकेशन आपण एक्झाम्पल मध्ये करू शकतो, सीईटी चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना करू शकतो. तेव्हा सगळं स्ट्रॉंग नॉलेज असलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही माहित करून घ्यायची असेल, समजा मित्राची एखादी गोष्ट तुम्हाला माहित करायची तर त्या खोलापर्यंत जातो, मुळापर्यंत सगळीजण चौकशी करतो, पण त्या चौकशीचा सीईटी द्यायला काही उपयोग होणार नाही. बाळांनो लक्षात घ्या. आता इथं आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स और फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचं नॉलेज ते काय आहे समजल्याशिवाय तुम्ही सीईटी चे क्वेश्चन, जेई चे क्वेश्चन, नीट चे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. हे परफेक्ट लक्षात ठेवायचे. तर घोका आणि ओका हे 10वीचा कन्सेप्ट विसरायचं आहे. हे लक्षात घ्या. ज्यांनी नॉलेज ओरिएंटेड अभ्यास केला तर त्याचा चला या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. लक्षात घ्या. किंवा 10वीला जे तुम्ही केलेलं आहात ते फक्त रटला असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे इथं डायरेक्टेड अँगल इज अन the ordered pair of rays OA and OB together with the rotation of ray OA to occupy the position of ray OB is called directed angle AOB. हे डिटेल मध्ये पाठ करायची गरज नाही. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा की डायरेक्टेड अँगल मध्ये दोन रे असतात. एक रे फिक्स असतो त्याला आपण इनिशियल रे म्हणतो, जो रोटेट होऊन दुसऱ्या रेची पोझिशन घेतो त्याला आपण टर्मिनल रे म्हणतो. हे लक्षात घ्या. आणि हा डायरेक्टेड अँगल आपण या पद्धतीने डिनोट करतो. हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये रिमार्क मध्ये काही याच्या बाबतीतले 2-3 पॉइंट्स मी लिहून देतो की अँगल मध्ये जसं आपण अँगल एओबी किंवा अँगल बीओए असं लिहितो, तसं डायरेक्टेड अँगल एओबी इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल बीओए. हे लक्षात घ्या. म्हणजे रिमार्क इथं हा समजा एंगल AOB इथं एरोवर डिपेंड हा डायरेक्टेड अँगल AOB. हा अँगल मी दुसरा घेतो AOB. हा डायरेक्टेड अँगल BOE. हे लक्षात घ्या. कारण इथं इनिशियल रे आणि टर्मिनल रे डिफरंट आहेत. हे बघा. इथं इनिशियल रे हा टर्मिनल रे, इथं हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे.
हे परफेक्ट लक्षात ठेवा की इथं ऑर्डर्ड पेअर OA OB ही डायरेक्ट ट्रायंगल AOB ची ऑर्डर्ड पेअर आहे, नॉट इक्वल टू ऑर्डर्ड पेअर OB OA. तेव्हा डायरेक्ट ट्रायंगल AOB is not equal to direct triangle BOE, even though they have same amount of rotation. Even though they have same measure. त्यांचं मेजरमेंट जरी सेम असेल, डायरेक्ट ट्रायंगल AOB 45 डिग्री असेल, डायरेक्ट ट्रायंगल BOA 45 डिग्री असेल, पण इनिशियल रे आणि टर्मिनल रे डिफरंट आहे, त्यामुळे ते सेम नसतात हे लक्षात घ्या. कळलं? त्यावर रिमार्क मध्ये ही सगळ्यात महत्त्वाची पॉइंट, डायरेक्ट ट्रायंगल AOB not equal to direct triangle BOA even though they have same amount of rotation, that is same measure. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन. आता 10th पर्यंत आपण फक्त काय बघितलं, पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल हा कन्सेप्ट नव्हता, पण आता इथून पुढे तुम्हाला पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल हे दोन्ही कन्सेप्ट बघायचे, हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. आता पॉझिटिव्ह अँगल कशाला म्हणायचं, म्हणजे इफ इनिशियल रे, म्हणजे याच्यामध्ये इनिशियल रेचं रोटेशन ही अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन असेल, इफ इनिशियल रे रोटेट्स इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन देन इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह अँगल. आणि इनिशियल रेचं रोटेशन क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर इट इज कॉल्ड निगेटिव्ह अँगल. म्हणजे यामध्ये हा जो कन्सेप्ट आहे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगलचा, की तो साइन कन्व्हेन्शन मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल, इफ द रोटेशन ऑफ इनिशियल रे इज anti-clockwise direction then the measure of directed angle is considered as positive angle. म्हणजे if the rotation of the initial ray is anti-clockwise direction then the measure of directed angle is considered as positive, and if it is clockwise direction then measure of directed angle is considered as negative. हे परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथं साइन कन्व्हेन्शन मध्ये पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये हा डायरेक्टेड अँगल AOB. आता यामध्ये बघा मी एक अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन रोटेशन दाखवलं, हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे. इथे काय आवश्यकता नाही घ्यायची, आपल्याला माहित आहे ह्या एरोवरून आपल्याला कळतं की इनिशियल रे कोणता आणि टर्मिनल रे कोणता. हा जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह अँगल, आणि याच्यामध्ये मी हा अँगल देतो, अँगल तोच घेतला पण डायरेक्शन बदलली. हा डायरेक्टेड अँगल AOB, हा निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल बघा, यासाठी तुम्हाला घड्याळ कसं फिरते माहित पाहिजे, नाहीतर आमच्या घड्याळामध्ये सेकंड काटाच नाही असं म्हटलं आणि घड्याळ कसं फिरतं माहितच नाही म्हटलं किंवा डिजिटल घड्याळ आहे, काट्याचा प्रश्नच येत नाही. हे आवर हँड आणि मिनिट हँड याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे माहितच नाही म्हटलं तर संपलं. तरी लक्षात घ्या, इन जनरल हे सगळ्यांना माहित असतं की या डायरेक्शन आपण क्लॉकवाइज डायरेक्शन घेतो आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन घेतो. म्हणजे इफ इनिशियल रे रोटेट्स इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन then angle is regarded as positive angle, and if initial ray rotate in clockwise direction then angle is regarded as negative angle. हे दोन्ही पॉइंट, हे दोन्ही स्टेटमेंट मी तुम्हाला लिहून देतो. if the rotation of the initial ray, if
the rotation of initial ray is anti-clockwise direction then angle is considered as positive angle. And if it is clockwise direction, then angle is considered as negative angle. निगेटिव्ह अँगल हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. इथं मी फिगर काढलेले की अँटी क्लॉक डायरेक्शन रोटेशन असेल तर पॉझिटिव्ह अँगल, रोटेशन ऑफ इनिशियल रे क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह अँगल. हे परफेक्ट लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन तुमच्या लक्षात आलं का बघा. आणि इथून पुढे तुम्हाला पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल हे दोन्ही पण मेजर करायचे आहेत आणि त्याचा यूज करायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन करतो, टाइप्स ऑफ अँगल. त्यामध्ये झिरो अँगल, स्ट्रेट अँगल, वन रोटेशन अँगल असे बरेचसे टाइप्स आहेत. त्यामध्ये वन बाय वन आपण सगळे टाइप्स बघू. त्याच्यामध्ये द झिरो अँगल, झिरो अँगल आणि त्यामध्ये इनिशियल रे हा फिक्स असेल, रोटेटच झाला नाही. समजा हा पण इनिशियल रे घेतला, रे ओए आणि रे ओबी, याच्यामध्ये कोइन्साइड असतील. अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ इनिशियल रे इज झिरो, देन इट इज कॉल्ड झिरो अँगल. म्हणजे यामध्ये अमाउंट ऑफ रोटेशन, इफ द अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ रे ओए अबाउट ओ इज झिरो, देन इट इज कॉल्ड झिरो अँगल. इन दिस केस इनिशियल रे अँड टर्मिनल रे कोइन्साइड, म्हणजे रोटेशनच झालं नाही तर त्याला आपण काय म्हणतो, झिरो अँगल म्हणतो. म्हणजे इथे लिहितो द अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ इनिशियल रे, द अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ रे OA about O is 0, then it is called zero angle. हे कोणत्याही डेफिनेशन पाठ करायचे नाही. मॅथमॅटिक्स मध्ये सगळे कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करून घ्यायचे, ते लक्षात घ्या. फक्त फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे, लक्षात झालं का. टोटल ऍप्लिकेशन लेवलला समजलं तर आपल्या भाषेमध्ये ते लिहिता येतं. पण याच्यामध्ये जरा सुद्धा मिस्टेक करून नाही चालणार. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये वर्डिंग बदलतं, मिनिंग बदलतं. जर तुम्ही स्टेटमेंटचं काहीतरी इकडे तिकडे केला तुमच्या भाषेमध्ये, पण ते परफेक्ट त्याचं मिनिंग यायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे हे तुम्हाला मॅथ्स मध्ये काही डिफाईन्ड टर्म्स किंवा डिस्टिंग्विश बिटवीन असला काही प्रकार नसणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे नॉलेज घ्या, हे समजावून घ्या परफेक्ट, आणि त्याचं ऍप्लिकेशन एक्झाम्पल मध्ये आपल्याला करायचं आहे. जेवढे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं हे परफेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. कळलं का. त्यामुळे अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ रे ओए अबाउट ओ इज झिरो, देन इट इज कॉल्ड झिरो अँगल. म्हणजे इन दिस केस इनिशियल रे अँड टर्मिनल रे कोइन्साइड. मी इथे लिहितो इन दिस केस initial ray and terminal ray coincide. आता हे एक कंप्लीट रोटेशन फिरून परत जर आलं तर ते पण कोइन्साइड होणार आहे तिथं सुद्धा. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, 360 डिग्री. म्हणजे ते अमाउंट ऑफ रोटेशन, वन कंप्लीट रोटेशनचा अमाउंट किती होणार ते पुढे पण बघणार आहोत, हे लक्षात घ्या. मात्र आता इथं झिरो अँगल म्हणजे सर्वांच्या लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन देतो द स्ट्रेट अँगल.
the straight angle. आता स्ट्रेट अँगल आपण कशाला म्हणतो? इनिशियल रे आणि टर्मिनल रे आर अपोजिट रेज असतात त्याच्यामध्ये. इनिशियल रे आणि टर्मिनल रे आर अपोजिट रेज. समजा हा ओरिजिन ओ घेतला तर हे जे रोटेशन आहे ते इकडे, किंवा या डायरेक्शनला जर रोटेशन घेतलं निगेटिव्ह अँगल तरी चालतो. म्हणजे हा जो अँगल आहे त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. हा ओ ए इनिशियल रे आणि हा टर्मिनल. लक्षात आलं का बघा? म्हणजे यामध्ये इफ द इनिशियल रे ओ ए अँड द टर्मिनल रे ओ बी आर अपोजिट रेज, इफ द इनिशियल रे ओ ए ray OE and terminal ray OB ray OB are opposite rays, then the directed angle is called straight angle. The directed angle is called straight angle. म्हणजे याच्यामध्ये या स्ट्रेट अँगल मध्ये मेजर ऑफ अँगल AOB 180 डिग्री और -180 डिग्री असं लक्षात घ्या. मी ते लिहितो. Therefore directed angle AOB 180 डिग्री और -180 डिग्री. तर हा काय असतो? स्ट्रेट अँगल. लक्षात आलं का बघा स्ट्रेट अँगल म्हणजे काय? त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन, एक नवीन सिलेबस मध्ये एक नवीन डेफिनेशन दिलेलं आहे. ती डेफिनेशन म्हणजे वन रोटेशन अँगल. नेक्स्ट जो अँगलचा टाइप आहे तो वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल. तर मी मगाशी झिरो अँगल मध्ये एक्सप्लेन केलं की झिरो अँगल मध्ये इनिशियल रे टर्मिनल रे काय असतात? कोइन्साइड असतात. तसं एक कंप्लीट रोटेशन करून आल्यानंतर सुद्धा ते काय होणार? कोइन्साइड होणार का? दोन कंप्लीट रोटेशन घ्या, तीन घ्या, अशी किती पण कंप्लीट रोटेशन फिरून जर परत तिथं झालं तर कोइन्साइड होणार. मात्र मेजरमेंट काय होणार? ते वाढणार. अमाउंट ऑफ रोटेशन झिरोच असेल तर दॅट इज कॉल्ड झिरो अँगल. One complete rotation, the amount of one complete rotation is considered as 360 degree. Two complete rotation 720 degree. Three complete rotation 1080 degree and so on. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं वन रोटेशन अँगल हा जो कन्सेप्ट आहे तो वन रोटेशन अँगलचा कन्सेप्ट मी इथं पहिल्यांदा ड्रॉ करतो आणि त्यानंतर मग आपण डेफिनेशन बघू की अबाउट ओ रे ओ ए चं एक कंप्लीट रोटेशन घ्या. हा ओ इनिशियल रे ओ ए आणि याच्यामध्ये बघा हा रे ओ ए रोटेट करा आणि परत तिथं आणा, परत त्याच ठिकाणी आणा. दॅट इज कॉल्ड 360 डिग्री. इथं वन कंप्लीट रोटेशन 360 डिग्री. म्हणजे ओए आणि ओबी हे कोइन्साइडच असणार. मात्र एक कंप्लीट रोटेशन झाले आणि झिरो अँगल मध्ये अमाउंट ऑफ रोटेशन झिरो असते. लक्षात घ्या. म्हणजे रोटेशन झालंच नाही. हे इथं मी एरोनं दाखवलेलं आहे वन कंप्लीट रोटेशन. मग याला आपण काय म्हणतो? वन रोटेशन अँगल. लक्षात आलं? मग वन रोटेशन अँगलचे डेफिनेशन काय दिलेलं आहे? आफ्टर वन कंप्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे ओ ए coincide with terminal ray OB, then so form the angle is called one rotation angle. म्हणजे after one complete rotation, definition कशी आहे बघा? After one complete rotation, if the initial ray coincide with terminal ray, if
the initial ray OA coincide with terminal ray OB. Terminal ray OB. Then so formed angle is known as one rotation angle. Then formed angle is known as one rotation angle. वन रोटेशन अँगल. लक्षात आलं वन रोटेशन अँगल कशा म्हणायचं ते. आणि याचं मेजरमेंट किती असतं 360 डिग्री. वन कंप्लीट रोटेशन हे काय कन्सिडर करायचं 360 डिग्री कन्सिडर करायचं. लक्षात घ्या. म्हणजे मेजर ऑफ अँगल AOB, मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इज इक्वल टू 360 डिग्री किंवा -360 डिग्री आपण घेऊ शकतो क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन असेल तर. वन कंप्लीट रोटेशन म्हणजे या पद्धतीनं वन रोटेशन अँगल हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का बघा. त्यानंतर आणखी एक आपल्याला डेफिनेशन बघायची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्टँडर्ड अँगल. द स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं बघा की डायरेक्टेड अँगल ची व्हर्टेक्स ही कुठे पाहिजे ओरिजिन अँड इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे आपण 2 डायमेन्शनल सिस्टीम घेतलं. 2 डायमेन्शनल सिस्टीम एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉल्ड ओरिजिन. ही OX पॉझिटिव्ह ऍक्सिस, OX डॅश निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, OY पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि OY डॅश निगेटिव्ह वाय ऍक्सिस. बघा मी काय सांगितलं डायरेक्टेड अँगल ची व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन अँड इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ही OA इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म कोणत्याही पोझिशनला असलं तरी चालतं. टर्मिनल रे वरती कोणतीही कंडिशन नाही हे लक्षात घ्या. म्हणजे सगळे जे अँगल्स आहेत हे स्टँडर्ड अँगल्स आहेत. लक्षात घ्या. म्हणजे अँगल हा AOB असेल, हा AOC असेल किंवा हा निगेटिव्ह अँगल मी एक घेतो किंवा हा अँगल असेल AOB, AOC, AOD आणि AO. इनिशियल रे वरती फक्त कंडिशन व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन अँड इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मग टर्मिनल रे वरती तर कोणती कंडिशन दिलेली आहे का नाही. या प्रत्येक अँगल आपण काय म्हणणार स्टँडर्ड अँगल. हे परफेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे स्टँडर्ड अँगलची डेफिनेशन काय की यामध्ये स्टँडर्ड अँगल हा जो कन्सेप्ट आहे ते इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड टर्मिनल रे वरती कोणतीही कंडिशन नाही त्या प्रत्येक अँगल आपण काय म्हणतो स्टँडर्ड अँगल. आता या स्टँडर्ड अँगल वरून आपल्याला क्वाड्रंटल अँगल आणि अँगल इन क्वाड्रंट नाव सेम आहे फक्त शब्दांची अदला बदल आहे. तो पण कन्सेप्ट बघायचा आहे की इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डायरेक्टेड अँगल with its vertex at origin and initial ray is along positive x axis. हे लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन कशी इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम इन द rectangular coordinate system the directed angle or directed angle with its vertex a directed angle
with its vertex at origin and initial ray along positive x-axis is called angle in standard position. Angle in standard position or simply standard angle. लक्षात आलं का बघा? Simply standard angle म्हणजे in figure angle AOB, directed angle AOC, directed angle AOD, directed angle AOE are standard angles. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं ते मी देतो in figure directed angle AOB, directed angle AOC, directed angle AOD, directed angle AOE are standard angles. Standard angles म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं की कंडिशन महत्त्वाची. लक्ष पाठ करायचं नाही, जे जे काय दिले डेफिनेशन त्या कोणत्याही पाठ करायचे नाही, पण रीड करायचे. काय आहे त्यामधलं मेन, जसं आपण 3 तासाचा पिक्चर बघतो, समजा 3 तास पिक्चर बघून आलो आणि येऊन मित्राला स्टोरी सांगत असताना बरोबर 3 तास सांगतो का? नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली स्टोरी आवडते. बरोबर आहे का? मात्र तेच 3 तास तुमच्या समोर एखादा मराठी मधला उतारा दिला असतो आणि त्याचा 1/3 पार्ट लिहायला सांगतो, ते जमत नाही. पण 3 तास पिक्चर बघितलेलं 10 मिनिटांमध्ये स्टोरी सांगून पिक्चर खूप भारी आहे आणि आपण त्याला घेऊन आणि परत बघायला जातो. तिथं डोकं चालतं नाही पळतं. आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स वगैरे म्हणजे डोकं खुंटतं, म्हणजे थांबतं, तिथंच चालायचंच थांबतं. हे नको आहे. त्यामुळे बाळांनी लक्षात ठेवा की 11व्या वर्गाला सगळे कन्सेप्ट मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला परफेक्ट जर यावं असं वाटत असेल तर प्रत्येक जे काय सांगतो ते व्यवस्थितपणे समजावून घ्या. त्याचे कितीही म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून हा नवीन पार्ट आहे. आम्ही हे 20 वर्षे शिकून आम्हाला हे सगळं तोंडपाठच झालेलं आहे. मात्र तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही कोणतीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. तर पाठांतर मॅथमॅटिक्स मध्ये कन्सेप्ट समजावून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे 3 तास पिक्चर बघून 10 ते 15 मिनिटांमध्ये स्टोरी सांगण्याचा प्रकार म्हणजे हा अभ्यास आहे. लक्षात घ्या, ते तिथंच उपयोगाचं नाही. मात्र इथे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही जे काय शिकला किंवा जे काय अभ्यास केला, 2 तास अभ्यास केला असेल तर काय अभ्यास केला हे 10 ते 15 मिनिटं तुमच्या मित्राला कथन करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यामुळं स्टँडर्ड अँगल मध्ये हे जे काय लिहिलेलं आहे हे तुम्ही परफेक्ट वर्ड टू वर्ड पाठ करू नका. मात्र सगळ्यात महत्वाचं काय, स्टँडर्ड अँगल आपण कशाला म्हणतो? डायरेक्टेड अँगलची फक्त एवढं सांगता आलं पाहिजे. तुम्ही मराठीत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा किंवा कन्नडमध्ये सांगा, मात्र ते सांगता आलं पाहिजे, महत्वाचं आहे. तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. कळलं का? म्हणजे टोटल रामायण बघायचं आणि रामाची सीता कोण होती हा जर प्रश्न तुमच्या पुढे जर मोठा प्रश्न पडला असेल तर काय उपयोग रामायण बघून? त्यामुळे इथं तोच भाग इथे यूज करायचा आपल्याला. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, फक्त एवढं सांगता आलं पाहिजे की डायरेक्टेड अँगलची व्हर्टेक्स कुठं असते? ओरिजिन. आणि इनिशियल रे इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. हे लक्षात घ्या. तुम्हाला डायरेक्टेड अँगल म्हणजे काय जर विचारलं तर डायरेक्टेड अँगल मध्ये एवढंच सांगता आलं पाहिजे, एक रे फिक्स असतो त्याला आपण इनिशियल रे म्हणतो, तो रोटेट होऊन दुसऱ्या रेची पोझिशन घेतो ओबी, त्याला आपण टर्मिनल रे म्हणतो. आणि डायरेक्टेड अँगल एओबी इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल बीओडी. हे एवढं जरी तुमच्या लक्षात आलं की एवढं जरी तुम्हाला सांगता आलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचे जे पॉइंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत ते परत रीड करा, टेक्स्टबुक मध्ये बघा आणि त्यातूनही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. हे लक्षात घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये ह्या स्टँडर्ड अँगलचेच आपल्याला 2 टाइप बघायचे की अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. लक्षात आलं? म्हणजे तेही इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर को टर्मिनल अँगल्स. त्यानंतर आपल्याला एक नवीन कन्सेप्ट बघायचा आहे, तो टप्प्याटप्प्याने आपण बघू. हे आजचं जे झालेलं आहे ते आजच्या ज्याचा अभ्यास करा, प्रत्येक पॉइंट समजावून घ्या आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर द्या. थँक्यू.